सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी चुकवू नका. आता विनापरवानगी मुख्यालय सोडणं थेट महागात पडू शकतं. 29 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. मुख्यालयात राहण्याबाबतचे नियम नवीन नाहीत, पण आता त्यांच्या कठोर अंमलबजावणीचे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 आणि महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 नुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने कर्तव्यपरायण राहणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडणे बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी विनापरवानगी मुख्यालय सोडणे, कार्यालयात उशिरा येणे आणि गैरहजर राहण्याच्या घटना समोर आल्याने शासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास किंवा मंजूर रजा नसताना गैरहजर राहिल्यास ती अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल. त्या कालावधीचे वेतन मिळणार नाही, शिस्तभंगाची कारवाई होईल आणि वारंवार नियमभंग करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर निलंबनापर्यंतची कारवाई केली जाईल. तसेच नियुक्ती प्राधिकाऱ्यांना अशा प्रकरणांमध्ये 1 महिन्याच्या आत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे स्पष्ट निर्देशही शासनाने दिले आहेत. म्हणून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आता अत्यावश्यक ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची विश्वासार्ह आणि सोप्या मराठीत माहिती मिळवण्यासाठी शासन साथीला आत्ताच फॉलो करा आणि ही माहिती इतर सरकारी कर्मचारी व नागरिकांपर्यंत नक्की शेअर करा.